मुंगसाचं दिसणं फारच शुभकारक मानलं जातं असं अनेकदा आपण लोकांना बोलताना ऐकलं आहे। कोणत्याही कार्यासाठी जेव्हा आपण घराबाहेर पडतो आणि तेव्हा रस्त्यात जर मुंगूस दिसला तर तो शुभ मानला जातो। ज्योतिष शास्त्रानुसार मुंगसाला भगवान कुबेराचं वाहन मानलं जातं। तर तुम्हालाही मुंगूस दिसला असेल तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे। जर मुंगूस सकाळी दिसला तर तुमचा दिवस अगदी छान जाण्यासारखा आहे। या कारणामुळे लवकरच तुमचं नशीब सुद्धा पलटणार आहे याचा असा अर्थ होतो। ज्योतिष शास्त्रानुसार मुंगसाला सूर्याचं प्रतीक मानलं जातं। मुंगूस तुमच्या आयुष्यात सूर्यासारखा तेजस्वी बनतो। जर देखील तुम्हाला सांगण्यात आलंय की सकाळच्या वेळी तुम्हाला मुंगूस दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ती व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त जर तुम्ही सकाळी लवकर उठला, जर तुम्हाला घरात मुंगसाचं दर्शन झालं असेल तर याचा अर्थ तुम्ही लवकर मालामाल होणार आहात। ज्योतिष शास्त्रानुसार मुंगसाचा थेट संबंध जमिनीतील दडलेल्या खजानांशी आहे। सकाळ सकाळ मुंगसाचे दर्शन व्यक्तीला गुप्तधन मिळवून देण्याचं एक संकेत मानलं जातं। हिंदू धर्मग्रंथानुसार मुंगसाला धनसंपत्तीचा कारक देवता भगवान कुबेराचं वाहन मानण्यात आहे। मुंगसाचं दिसणं फार शुभकारक मानलं जातं। जर तुम्ही कुठे जात असाल, रस्त्यात जर तुम्हाला एखादा मुंगूस दिसला तर याचा अर्थ ज्या कामासाठी तुम्ही जात आहात ते काम शुभकारक होणार आहे। मग ते कोणतेही कार्य असो, त्याचे परिणाम तुम्हाला शुभच मिळतील अशी मान्यता आहे। शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मुंगसाचं दर्शन होणं म्हणजे भगवान कुबेराचं दर्शन करण्यासारखं आहे। मुंगसाला गुप्तधन, सौभाग्याचे संकेत तसेच मुंगूस हा बुद्धी, यश, धन संपत्तीचा प्रतिनिधित्व करतो। यामुळे मुंगसाला दिसणं फार शुभकारक मानलं जाते। मित्रांनो, रात्री झोपेत स्वप्न पडणे ही सामान्य बाब आहे। असे असेल तरी स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विशेष अर्थ असतो। स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट काहीतरी संकेत देत असते। स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्न ही शुभ असतात तर काही स्वप्ने ही भविष्यातील संकटाची चाहूल देतात। त्यानुसार आजचा आपला हा व्हिडिओ आहे। या विषयावर आपण सांगणार आहोत। जर आपल्याला स्वप्नात मुंगूस दिसण्याचा काय अर्थ आहे याविषयी जाणून घेऊया। कारण तुम्हाला तर माहितीच आहे, हिंदू धर्मात मुंगसाला विशेष महत्व आहे। चला अधिक माहिती जाणून घेऊया। स्वप्नानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो। बऱ्याचदा आपण स्वप्न बघतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो, तर काही स्वप्नामुळे आपण अस्वस्थ होतो, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। त्यानुसार स्वप्नात आपल्याला जर मुंगूस दिसला तर शुभ की अशुभ याचा विचार केला तर काय होतो। या स्वप्नाचा अर्थ असा की आगामी काळात तुमची प्रगती होईल आणि तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकता। असे स्वप्न पाहिल्यानंतर श्री गणेशाची पूजा करून आशीर्वाद घ्या। यासह जर तुम्हाला स्वप्नात मुंगसाची जोडी दिसली, हे स्वप्न देखील शुभ आहे, ज्याचा अर्थ असा की तुम्हाला येणाऱ्या काळात व्यवसायात नफा मिळेल, तुमचे अडकलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतील। मित्रांनो, मुंगूस याचे दर्शन होणे म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू यांचे दर्शन होण्यासारखे आहे। जर तुम्ही घराबाहेर एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर जात असाल तर अशा वेळी तुम्हाला मुंगूस दिसणे हे फार शुभ मानले जाते। भगवान श्री विष्णू यांचे दर्शन तुम्हाला घडले असे मानले जाते। मुंगसाचे दर्शन होणे अतिशय शुभकारक मानले जाते। त्याच मुंगूस तुम्हाला उजव्या बाजूला दिसला असेल तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान मानले जातात। रस्ता ओलांडताना जर तुम्हाला मुंगूस दिसला किंवा परिवारासाठी एखादी धनाची प्राप्ती होईल असा त्याचा संकेत मानला गेलेला आहे। कारण जर मुंगूस दिसल्यानंतर ते उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल तर 7 दिवसात आता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल असा याचा अर्थ असतो। मुंगूस आणि साप यांचं भांडण होताना दृश्य तुम्हाला कुठे पाहायला मिळालं असेल, ते दिसल्यानंतर हे सुद्धा लाभदायक मानलं जातं। धनप्राप्तीचे संकेत मानले जाते। बरोबर तुमच्या शत्रूला लवकर नाश होईल।
सुद्धा दर्शविते, कारण की साप व मुंगूस यांचे होणारे भांडण यांचे दृश्य हे एखाद्या व्यक्तीला पाहायला मिळते. जो व्यक्ती भाग्यशाली असतो, अन्यथा कुणालाही दृश्य पाहायला मिळत नाही. जर एखाद्याच्या घरी मुंगूस असेल ते सुद्धा खूप फायद्याचे असते, कारण की त्यांच्याजवळ साप फिरकत नाही. कारण साप व मुंगूस यांचं जन्मोजन्मीचं वैर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती असते आणि त्यांचे भांडण हे सातत्याने होत असते. जोपर्यंत साप मरत नाही तोपर्यंत मुंगूस त्याचा पाठीलाग सरकत करत असतो. एकतर मुंगूस सापाला मारतो किंवा सापाला पळून लावतो. मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्यांच्या समोर मनोभावाने हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातली जे काही इच्छा आहे ते त्यांच्या पुढे प्रकट करायची आहे. त्याचबरोबर तुमची नजर व मंगळाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्यांच्या समोर हात जोडून त्यांना प्रणाम करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधी धन कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये सुख, संपत्ती, वैभव, शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये नक्की कळवा.